नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक गव्हर्नमेंट जॉब अपडेट घेऊन आलो आहे. तर ती म्हणजे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. तर यामध्ये टोटल 202 वॅकन्सी आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती असणार ही डेट, या फॉर्म भरायची डेट 11 सप्टेंबरला स्टार्ट झाली होती. ते 1 ऑक्टोबरपर्यंत होती. बट आता ही डेट एक्सटेंड झालेली आहे. तर तुम्ही 16 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकतात. यामध्ये तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, व्हॅकन्सीज किती आहेत, त्यानंतर शिक्षणाची पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे आणि नोकरीचे ठिकाण कोणते आहे, ही संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता स्किल 1साठी AC रेफ्रिजरेशन मेकॅनिक यासाठी 2 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. टोटल चीपर ग्राइंडरसाठी 15 वॅकन्सीज आहेत. तशाच ड्रायव्हरसाठी 3 वॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 15 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता फिटरसाठी 18 वॅकन्सीज आहेत. अशा प्रकारे या वॅकन्सीज आलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथं पुढे बघू शकता ज्युनियर ड्राफ्टमॅनसाठी टोटल 4 वॅकन्सी आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्लॅनर एस्टिमेटर यासाठी 1 वॅकन्सी आहे. अशा डिफरंट प्रकारे टोटल 176 प्लस नवीन वॅकन्सी 26 अशा टोटल 202 वॅकन्सीज आलेल्या आहेत मित्रांनो. तर इथे तुम्ही बघू शकता टाईप ऑफ डिसेबिलिटी यामध्ये ब्लाइंडनेस अँड लो व्हिजन यामध्ये टोटल 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर हार्ड हिअरिंग डीफ अँड हार्ड हिअरिंग यामध्ये टोटल 2 वॅकन्सीज आहे मित्रांनो. ज्यांना ऐकायचा त्रास असेल, कोणी ब्लाइंड असेल, लो व्हिजन असेल, त्यांच्यासाठीच या वॅकन्सीज आलेल्या आहेत मित्रांनो. तर क्वालिफिकेशन काय लागणार यासाठी शैक्षणिक पात्रता नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता तुम्ही जे AC मेकॅनिक आहे त्यांसाठी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड पास इन द ट्रेड ऑफ RAC. ओके. तसंच चीपर ग्राइंडरसाठी पण इथे मेन्शन केलेले आहे कंप्लीटेड नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन एनी ट्रेड. अशा प्रकारे या वॅकन्सीची क्वालिफिकेशन पात्रता आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता तुम्ही ड्रायव्हरसाठी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास SSC ॲटलिस्ट 10वी तरी झालेली पाहिजे विथ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन ड्रायव्हर कम फिटर. यामध्ये त्यांना म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. तसेच पुढे ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, फिटर यासाठीच या शिक्षणाची पात्रता आहे. जर तुम्हाला ही कंप्लीट PDF हवी असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲड करून देईल. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात. आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला यूट्यूब चॅनलला आपल्याला कमेंट करू शकतात. तर मित्रांनो, इथं डिझायर्ड एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे त्यांनी. ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स असेल त्यांना अप टू 40 मार्क्सपर्यंत त्यांना मार्क्स दिले जातील. जर हे मार्क्स त्यांना इयर ऑफ एक्सपिरियन्सवर दिलं जाणार आहे. ज्याला मोर दॅन एका वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे अप टू 2 इयर्सपर्यंत 1 ते 2 वर्षामध्ये त्यांना टोटल 8 मार्क दिले जातील. तसेच तुम्ही बघू शकता ज्यांना 2 ते 3 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तसेच त्यांना 10 मार्क दिले जातील. तर लास्ट ज्यांना मोर दॅन 17 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांना अप टू 40 मार्क्सपर्यंत मार्क्स दिले जातील मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता यामध्ये पे आउट कसं असणार आहे. यामध्ये ग्रेड 1ला टोटल जे आहेत 22,000 ते 83,180पर्यंत आहे. आणि जे ग्रेड 1 IDF 5 त्यांना 17,000 ते 64,360पर्यंत पे आउट केलं जाणार. आणि जे सेमी स्किल आहेत त्यांना 13,200 ते 49,910 रुपये दिले जाणार. यामध्ये वयाची अट आहे ती 18 ते 38 वर्षे आहे. तर मित्रांनो, यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. टोटल 100 मार्क्सचा पेपर होणार आहे. आणि जे एक्सपिरियन्स इन शिप बिल्डिंग इंडस्ट्री त्यांचे 40 मार्क्सचे पेपर होणार आहेत. आणि जे ट्रेड स्किल टेस्ट आहे त्यामध्ये क्वालिफाईंग इन टेस्ट आणि मेरिट बेसिसनुसार त्यांना सिलेक्शन केले जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता व्हेरिफिकेशन ऑफ सेल्फ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. त्या डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड पाहिजे मित्रांनो. त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत
प्रिंटआउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म लागणार आहे, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट लागणार आहे, आणि थर्ड जे आहे डॉक्युमेंट इन सपोर्ट डेट ऑफ बर्थ प्रूफ. त्यामध्ये तुम्ही तुमचं LC पण देऊ शकतात, बर्थ सर्टिफिकेट पण देऊ शकतात, त्यानंतर तुमचं 10वीचं मार्कशीट पण देऊ शकतात. त्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं यामध्ये 10वी किंवा 12वी झालेलं पाहिजे. ओके. त्यानंतर फायनल सर्टिफिकेट ऑफ रिलेव्हंट क्वालिफिकेशन अँड प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अशा याची जरूरत असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स पास्ट एम्प्लॉयमेंट एक्सपिरियन्स लेटर इंडिकेटिंग दॅट जॉईनिंग ॲज वेल ॲज डेट ऑफ रिलिव्हिंग. म्हणजे तुम्ही जिथे काम केलं असणार तिथे त्याचं जॉईनिंग डेट आणि तुम्ही कधी सोडले ते सगळं मेन्शन केलेलं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया आपण म्हणजे फीज किती भरावी लागणार आहे. तर जी फीज आहे जनरल, OBC आणि EWSसाठी टोटल 354 रुपये भरावे लागणार आहे मित्रांनो. आणि जे SC STमध्ये येतील आणि PW मध्ये येतील त्यांना फीज नसणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण इथे बघूया सिलेबस काय असणार आहे यासाठी. यासाठी जनरल नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे आणि टेक्निकल नॉलेज असणार आहे. टोटल 20 क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स पण 20 प्रत्येकाला, म्हणजे ईच क्वेश्चन एक मार्क कवर करेल. टोटल म्हणजे 60 मार्क्सचा पेपर असणार आहे तुमचा. तसेच इथे बघू शकता तुम्ही टेक्निकल नॉलेजसाठी सिक्युरिटी सिपोईसाठी इथे यांनी सिलेबस दिलेला आहे. टाईप ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट्स, एक्सटिंग्युशर, कंडक्टर अँड इन्सुलेटर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट लाईक दॅट. अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण सिलेबस असणार आहे. आणि ड्रायव्हरसाठी पण त्यांनी स्पेसिफिक सिलेबस मेन्शन करून दिला आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे ही आपली माझगाव डॉक शिप बिल्डरसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. थँक्यू. जय हिंद.